राम राम शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी 2025मध्ये बांगलादेशने भारतीय कांदा लवकर आयात केला नाही. डिसेंबरला तो कांदा बांगलादेशने भारतातून आयात करण्याचा निर्णय हा घेतला. तर इतक्या दिवस त्यांनी भारतीय कांदा घेतला नाही, कारण बांगलादेशामध्ये उन्हाळी कांद्याचं पीक हे मागल्या वर्षी चांगल्या प्रमाणामध्ये आलेलं होतं. तर यावर्षी बांगलादेशामध्ये नवीन कांद्याची लागवड ही आत्ताच्या हंगामामध्ये चालू आहे. हा कांदा तेथील शेतकरी साठवणूक हे करत असतात. मार्चच्या मध्यात हे कांदे देशाच्या बाजारपेठेमध्ये येत असतात. लागवडीचा हंगाम त्यांचा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये हा सुरू होत असतो. फरीदपूर हे कांदा उत्पादनासाठी बांगलादेशामध्ये प्रसिद्ध आहे. या हंगामातही येथील शेतकरी सध्या कांदे लावण्यामध्ये व्यस्त आहेत. मित्रांनो, आत्ता आपण जे फोटो पाहणार आहोत ते फोटो नुकतेच फरीदपूरच्या सल्था उपजिल्ह्यातील विविध गावातील हे फोटो आहेत. या फोटोवरून आपल्या लक्षात येईल की बांगलादेशामध्ये कांद्याची लागवड ही कशा प्रकारे केली जाते, तेथील शेतकरी कांद्याचं उत्पादन कसे घेतात. मित्रांनो, आपल्याकडे जशी रोपवाटिका तयार केली जाते तशी रोपवाटिका तेथील शेतकरी तयार करून ज्या शेतकऱ्यांना कांदा लावायचा आहे ते लावतात, आणि ज्या शेतकऱ्यांना ते रोप विक्री करायचं आहे ते रोप आपण फोटोमध्ये पाहत आहात अशा प्रकारे ते रोप ते गोण्यामध्ये भरून बाजारामध्ये विक्रीसाठी हे घेऊन येतात, आणि त्यानंतर ते रोप बाजारामध्ये विक्री हे केलं जातं. आपण या फोटोमध्ये पाहत आहात, आपल्याकडे जशा प्रकारच्या जुड्या ह्या बांधल्या जातात त्या जुड्या बांधून ते रोप बाजारामध्ये सध्या तेथे विक्रीसाठी दिसून येत आहे. आणि त्यानंतर असे शेतकरी डायरेक्ट वाफे न पाडता मोकळ्या वावरामध्ये खत टाकून त्यानंतर त्याला काही ठिकाणी पाणी देऊन लागवड केली जाते, तर काही ठिकाणी ते कांदे कोरड्यामध्ये लावले जातात आणि प्लॉटचे प्लॉट ते कांदे लावून दिले जात आहेत. आपण समोर ते फोटोमध्ये पाहत आहात. मित्रांनो, तिथे असे वाफे वगैरे जास्त काही पाडले जात नाहीत. अशा प्लॉटवरती ते कांदे लावून देतात आणि नंतर पाईपने त्याला पाणी हे दिलं जातं. अशा प्रकारची कांद्याची लागवड ही बांगलादेशामध्ये उन्हाळी कांद्याची लागवड ही सध्या जोरात चालू आहे. आणि मित्रांनो, मागल्या वर्षीही बऱ्यापैकी बांगलादेशमध्ये कांद्याचं पीक हे आलेलं होतं. यावर्षीही तेथील शेतकरी हे कांदा लागवडीमध्ये सध्या व्यस्त आहेत. आपण या फोटोवरून ते पाहू शकतो. आपण अंदाज लावू शकत नाही की तिथे किती नेमका कांदा लागणार आहे, परंतु मागील वर्षीचं त्यांचं उत्पादन पाहता यावर्षीही तेथील शेतकरी बऱ्यापैकी कांदा लावतील असं तरी सध्या दिसत आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.